मंडळी, तुम्हाला आठवतंय का, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला ना, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी स्वबळावर लढावं अशी मागणी केल्याची बातमीही होती. इतकंच नाही तर जेव्हा ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठीची बैठक आयोजित केली होती, तिथंही काही नेत्यांचा सूर हा स्वबळाचाच होता. बरं, हे सारं जरी असलं तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना काम करतच राहणार आहे आणि निवडणुकाही लढणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. पण मंडळी, हे सगळं घडलं 15 दिवसांपूर्वी आणि हे सगळं मी आज का सांगतोय, कारण त्याला आहे पार्श्वभूमी दिल्लीची. राष्ट्रीय राजकारणातल्या इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलून ते ममता बॅनर्जींना द्यावं म्हणत शरद पवार, लालू प्रसाद यादवांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत अनेकांनी काँग्रेससमोर आव्हान उभं केलंय. इतकंच नाही तर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानंही पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय. इतकंच नाही तर तिथं काँग्रेसनं उमेदवार दिले तरी त्यांच्या विरोधात लढण्याचीही त्यांनी तयारी केली आहे. त्यामुळे जे पंजाबमध्ये झालं, जे पश्चिम बंगालमध्ये झालं, तेच आता दिल्लीत होईल का? आणि या घटनेचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का? आणि झाला तर केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा पॅटर्न उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात राबवणार का? मंडळी, मवियातील याच संघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला आजचा पहिला प्रश्न पाहूयात. आजचा पहिला प्रश्न, मवियातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाची घोषणा करतील असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वबळाची घोषणा करतील का हा प्रश्न पडलाय, कारण शिवसेनेचा जन्म हा मुंबईच्या शिवाजी पार्कात झाला. इथूनच शिवसेना खूप मोठी झाली. याच मुंबईनं शिवसेनेला सत्तेची ऊब दिली आणि याच मुंबईनं शिवसेनेला संघर्षाची शिकवण दिली. कारण शिवसेनेचा जन्म झाला होता तोच मुळात मुंबईतल्या भूमिपुत्रांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी. पण पुढे बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शैलीनं शिवसेना अवघ्या महाराष्ट्रात पोहोचली आणि शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्षही बनला. आणि असं असलं ना तरी ठाकरेंचं मुंबईवरचं प्रेम आणि मुंबईकरांचंही ठाकरेंवरचं प्रेम हे काही कमी झालेलं नाही, ते वर्षानुवर्ष वाढतच गेलं. मंडळी, म्हणूनच की काय, गेल्या 2.5 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकतोय. त्यात कधी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली तर कधी ते स्वबळावर लढले. पण सगळ्याच परिस्थितीत मुंबईकरांनी ठाकरेंची साथ दिली, किंबहुना ती सोडली नाही. पण आता मात्र परिस्थिती जरा बदलली आहे. काँग्रेससोबत गेल्यानं हिंदू मतदार दूर गेल्याचा अनुभव ठाकरेंनी आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घेतला. तिथं झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती ही महापालिकेत आणि प्रामुख्यानं मुंबई महापालिकेत नको असेल तर ठाकरेंना पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गानं जावं लागेल. आणि हे आम्ही नाही तर खुद्द उद्धव ठाकरेंनीच आपल्या नेत्यांना नुकतंच सांगितलं होतं. कारण आता ठाकरेंसमोर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मनसेचंही आव्हान असणार आहे. त्यामुळे काँग्रेससोबत राहावं की नाही यावरही ठाकरे कदाचित गांभीर्यानं विचार करत असावेत. पण त्यांच्या या निर्णयाविषयी मुंबईकरांना काय वाटत असेल याची चौकशी आम्हीच केली आहे. पाहूयात मुंबईकर काय म्हणतात. शिवसेना नामशेष करायच्या मागे दिल्लीकर आहेत असं आम्हाला वाटते. कारण आम्ही इतके वर्ष इथे राहतो, इथे बघितलेली आहे. आणि याच्यामध्ये राज ठाकरे एकत्र लढण्यापेक्षा या दोन भावांनी एकत्र येऊन ही जर म्युन्सिपालिटीची, जर महानगरपालिकेची जर निवडणूक जिंकायची असेल तर आपला एकेपणा मीपणा सर्व सोडून एकत्र आलं पाहिजे, नाहीतर शिवसेनेचे दिवस फार वाईट येतील. त्यांनी स्वतंत्र निवडणुका कराव्या. त्याने कोणाच्या काँग्रेसमध्ये जाऊ नये, कोणाच्या याच्यात जाऊ नये. माझं तरी असं मत आहे, सध्या उद्धव साहेबांची जी स्थिती आहे फार गंभीर आहे. उद्धव साहेबांनी आणि राजने दोन एकत्र जर हे केलं, गठबंधन केलं आणि ह्या दोघांना साईडला ठेवलं, काँग्रेस आणि हे राष्ट्रवादी, आणि दोघांनी जर एकत्र लढवलं तर बहुतेक ह्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत काय झालं आहे, ठाकरेंचं नाव आता खाली आलं आहे. त्यामुळे त्यांनी एकदा चान्स घ्यायला पाहिजे. आपण कुठे आहे ते लोकांना दाखवायला पाहिजे. वेगळी लढावी का? हां, वेगळी लढावीत ना, लढायलाच पाहिजे. आतापर्यंत नवीन चालू झालं ते नको आहे.
एकदा तुम्ही वेगळी लढून बघा. मला वाटतं स्वतंत्रच लढलं पाहिजे. कारण काय आहे की मशाल ही स्वतंत्र असली त्याला 4-5 जणांनी हाताशी धरण्यापेक्षा एकाने, आणि ती ताकद आहे सेनेमध्ये मुंबईत तरी किमान, कळलं ना. आणि लोकांनाही ती अपेक्षा आहे असं मला वाटतं. महाविकास आघाडी आता इतके वर्ष लढत आले, आता आलेले तर लढायलाच पाहिजे. जर त्यांना महाविकास आघाडी आता नको असेल तर त्यांनी राज आणि त्यांनी दोघांनी मिळून इथे महानगरपालिका लढली तर चांगलं होईल, त्यांना फायदा होईल. जर उद्धव आणि राज एकत्र लढले तर महानगरपालिका मुंबईची त्यांच्या हातात येऊ शकते. महाविकास लढली आणि भाजप यांनी केले तर ते तेवढं शक्यता कमीच आहे. त्यांच्याच हातात जाईल, परत महायुतीच्या हातात जाईल. पुढल्या 2-4 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक बहुतांशी जाहीर होईल. आणि आज जर आपण विचार केला ते लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आणि आता आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे जर पाहिलं तर आता हा निर्णय घेण्याची अतिशय आवश्यकता आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी असं आम्हाला सर्वांना, मराठी बांधवांना सगळ्यांना असं वाटतं की आता एकला चलोरेला नाला घेऊन आपली शक्ती अजूनही आहे ती शक्ती दाखवून देण्याची आता गरज आहे. एकटं लढावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर लढावं. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याची कल्पना आत्ता तरी नाही आहे. पण मुंबईकर सांगतायत की उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावं किंवा राज ठाकरेंना सोबत घेऊन लढावं. आता निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे. आणि मंडळी, 0वरच्या परंपरेनुसार आम्ही आजच्याही भागात आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण मीडिया सेंटरकडे जाऊया. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न, आपली प्रतिक्रिया येत आहेत. स्वप्नील परखड म्हणतायत यूट्यूबवर, शिवसेनेचा वैचारिक वारसा जपायचा असेल तर आघाडीमधून बाहेर पडावं लागेल. यूट्यूबवरच कार्तिक म्हणतायत ठाकरेंनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतायत मूळ शिवसेनेचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायला हवी आणि आघाडीतूनही बाहेर पडायला हवं. यूट्यूबवरच संतोष शेटे म्हणतायत उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढतील असं वाटत नाही. फेसबुकवर अमोल चेमाटे म्हणतायत महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांनी स्वतःची ताकद स्वबळावर वाढवायला हवी, दक्षिणेसारखी नाही तर भाजप सर्वांना संपवेल. फेसबुकवर जयराज सिंह परिहार म्हणतायत मुंबई पालिकेला असलेल्या आर्थिक महत्त्वामुळे ठाकरे एकटे लढण्याचा निर्णय घेतील. फेसबुकवरच आशिष म्हसाळकर म्हणतायत स्वबळावर लढायची ताकद ठाकरे पक्षाने गमावली आहे. याआधीही भाजपसोबत युती करून शिवसेनेला आणि भाजपला जवळपास सारख्याच जागा मिळाल्या होत्या. फेसबुकवर यशवंत शितकर म्हणतायत पाहू दे तरी आम्हाला स्वबळ, 2014 पासून ऐकतोय. इंस्टाग्रामवर महेंद्र म्हणतायत मवियाला स्वबळ परवडणार नाही. इंस्टाग्रामवरच ढेबे म्हणतायत संजय राऊत जसं बोलतील तसे उद्धव ठाकरे वागतात आणि संजय राऊत शरद पवार सांगतील तसे वागतात. आणि मंडळी, 0वरच्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही नेमका काय कौल दिलाय तो पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न आपण पुन्हा एकदा ऐकूया. मवियातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाची घोषणा करतील असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 24,000. होय असं म्हणतायत 78% प्रेक्षक, 22% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर त्याच प्रश्नावर एकूण मतं आली आहेत 17,000. 76% म्हणतायत होय, पण 24% म्हणतायत नाही.
एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलाय आपण पाहतोय. 72% म्हणतायत होय आणि 28% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय मंडळी. 73% म्हणतायत होय आणि 27% म्हणतायत नाही. म्हणजे सोशल मीडियावर अधिकाधिक प्रमाणात सगळ्यांनी होय असं उत्तर दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.